नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 5 जानेवारी. तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीजमधील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच अमेरिकेने कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांना अटक केली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, व्हेनेझुएला. बघा, 3 जानेवारी 2026 रोजी अमेरिकेने व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी सेसिलिया फ्लोरेन्स यांना अटक केलेली आहे. तर यांना अटक केलेली आहे कोणत्या ऑपरेशन अंतर्गत? तर ऑपरेशन ॲब्सोल्यूट रिझॉल्व या ऑपरेशन अंतर्गत अमेरिकन लष्कराने व्हेनेझुएलाची राजधानी कराकस या ठिकाणी त्यांना अटक केलेली आहे. तर त्यांच्यावरती कोणते आरोप लावण्यात आलेले? तर बघा, मार्च 2020 मध्ये अमेरिकेच्या न्याय विभागाने निकोला मादुरो आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर नार्को टेररिझम कट रचल्याचा आरोप केलेला आहे. त्यांनी कोलंबियातील FARC बंडखोर गटासोबत मिळून अमेरिकेत कोकेन पाठवल्याचा आरोप त्यांनी केलेला होता. मादुरो यांनी व्हेनेझुएलाला अंमली पदार्थांच्या तस्करीचा मार्ग म्हणून वापरू दिला आणि दरवर्षी शेकडो टन कोकेन अमेरिकेत जाण्यास त्यांनी मदत केली असाही आरोप त्यांच्यावर लावण्यात आलेला आहे. बेकायदेशीर शस्त्रास्त्रांचा वापर करून या तस्करीचे संरक्षण व दहशत पसरवण्याचे आरोपही त्यांच्यावर लावण्यात आलेले आहेत. मादुरो यांना अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे नेण्यात आले असून सध्या ते ब्रुकलिनमधील मेट्रोपॉलिटन डिटेन्शन सेंटरमध्ये अटकेत आहेत. राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर व्हेनेझुएलाच्या सर्वोच्च न्यायालयाने उपराष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्ज यांची हंगामी राष्ट्रपती म्हणून नियुक्ती केली आहे. निकोलस मादुरो 2013 पासून व्हेनेझुएलाचे अध्यक्ष आहेत. मादुरोच्या कारकिर्दीत व्हेनेझुएलाला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. तेलाच्या घसरत्या किमती, भ्रष्टाचार आणि चुकीच्या धोरणांमुळे व्हेनेझुएलामध्ये महागाई गगनाला भिडलेली आहे. तर बघा, व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष मादुरो यांना अमेरिकेच्या लष्कराने अटक केलेली आहे. नेक्स्ट आहे, 21व्या टाटा मुंबई मॅरेथॉनचे सदिच्छा दूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? सदिच्छा दूत म्हणजेच ब्रँड अँबॅसेडर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अँद्रे डी ग्रासे. 21व्या टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी ऑलिम्पिक चॅम्पियन धावपटू आंद्रे डी ग्रास यांची आंतरराष्ट्रीय सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते कॅनडाचे दिग्गज धावपटू असून त्यांनी 7 ऑलिम्पिक पदके जिंकलेली आहेत. या 7 ऑलिम्पिक पदकांमध्ये त्यांनी 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 3 कांस्य पदके जिंकलेली आहेत. ते कोणत्या देशाचे आहेत? तर कॅनडाचे आहेत, धावपटू आहेत ते. तर ही जी मुंबई मॅरेथॉन आहे, या प्रतिष्ठित मॅरेथॉनला जागतिक स्तरावर प्रोत्साहन देणे आणि धावपटूंना प्रेरणा देणे हा या नियुक्तीचा मुख्य उद्देश आहे. टाटा मुंबई मॅरेथॉनची 21वी आवृत्ती 18 जानेवारी 2026 रोजी मुंबईमध्ये आयोजित केली जाणार आहे. नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या मंत्रालयाने आपला नवीन लोगो आणि शुभंकर लॉन्च केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय. 1 जानेवारी 2026 रोजी सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने नवीन लोगो आणि शुभंकर लॉन्च केला आहे. या लोगोमध्ये डेटा फॉर डेव्हलपमेंट वर भर देण्यात आला आहे, ज्यामध्ये अशोक चक्र, रुपयाचे चिन्ह, विकासपट्टी आणि पारदर्शकता, सुशासन आणि डेटा चालित विकास दर्शवणारे राष्ट्रीय रंग समाविष्ट आहेत. या शुभंकराचे नाव सांख्यिकी असे आहे. मंत्रालयाची संस्थात्मक ओळख आधुनिक करणे, लोकांपर्यंतचा संपर्क वाढवणे आणि राष्ट्र उभारणीत अधिकृत आकडेवारीची भूमिका अधिक बळकट करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. तर बघा, 1 जानेवारी 2026 रोजी सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने नवीन लोगो आणि शुभंकर लॉन्च केलेला आहे. शुभंकराचे नाव काय आहे? सांख्यिकी. नेक्स्ट आहे, PN गाडगीळ ज्वेलर्सच्या लाईफस्टाईल बाय PNGची नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सारा तेंडुलकर. PN गाडगीळ ज्वेलर्सच्या लाईफस्टाईल बाय PNG या समकालीन आणि हलक्या वजनाच्या दागिन्यांच्या ब्रँडसाठी सारा तेंडुलकर यांची नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन पिढीतील तरुणांना आणि शैलीदार ग्राहकांना दागिन्यांकडे आकर्षित करणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. हा 2 वर्षांचा करार डिसेंबर 2025 पासून सुरू झालेला आहे. सारा तेंडुलकर झळकणारी ब्रँडची खास कलेक्शन मार्च 2026 पासून लॉन्च केले जाणार आहेत. नेक्स्ट आहे, भारतीय महिला हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शुअर्ड मरीन. भारतीय महिला हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेदरलँड्सच्या शुअर्ड मरीन यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. हॉकी इंडियाने 2 जानेवारी 2026 रोजी त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली असून त्यांचा हा कार्यकाळ 2028च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकपर्यंत असणार आहे.
त्यांनी हरेंद्र सिंग यांची जागा घेतली आहे, ज्यांनी डिसेंबर 2025 मध्ये वैयक्तिक कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. शॉर्ड मरीन यापूर्वी 2017 ते 2021 या काळात भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने 2020 टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक 4थे स्थान मिळवलेले होते. मतायस विला यांची विश्लेषणात्मक प्रशिक्षक आणि डॉक्टर वेन लोंबार्ड यांची वैज्ञानिक सल्लागार म्हणून नियुक्तीही करण्यात आलेली आहे. तर भारतीय महिला हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण असणार आहेत आता? नेदरलँड्सचे शॉर्ड मरीन. नेक्स्ट आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मते पहिली बुलेट ट्रेन कधी सुरू होईल? तर बघा, पहिली बुलेट ट्रेन कधी सुरू होणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 15 ऑगस्ट 2027. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई अहमदाबाद दरम्यानची भारतातील पहिली बुलेट ट्रेन हे 15 ऑगस्ट 2027 रोजी सुरू होऊ शकते. बुलेट ट्रेनची सेवा टप्प्याटप्प्याने सुरू केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सुरत ते बिलिमोरा दरम्यान ही ट्रेन धावेल. सुरत बिलिमोरा नंतर वापी ते सुरत, त्यानंतर वापी ते अहमदाबाद आणि शेवटी मुंबई ते अहमदाबाद असा पूर्ण 508 किलोमीटरचा मार्ग प्रवाशांसाठी खुला केला जाईल. पूर्ण मार्ग कार्यान्वित झाल्यावर मुंबई ते अहमदाबाद हे अंतर कापण्यासाठी केवळ 2 तास आणि 17 मिनिटे लागणार आहेत. तर बघा, भारताची पहिली बुलेट ट्रेन ही मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉरमध्ये असणार आहे. मार्ग कोणता आहे? मुंबई अहमदाबाद. या प्रकल्पाची एकूण लांबी 508 किलोमीटर आहे. हा मार्ग 2 राज्यांमधून जातो, महाराष्ट्र आणि गुजरात. महाराष्ट्रामध्ये 156 किलोमीटर अंतर आहे, गुजरातमध्ये 348 किलोमीटर आहे. 2 राज्य तसेच हे दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातूनही जाते. तर या केंद्रशासित प्रदेशामधून 4.3 किलोमीटर मार्ग जातो. या बुलेट ट्रेनचे पहिले ऑपरेशन 2027 मध्ये सुरू होणार आहे. म्हणजे पहिला जो टप्पा असणार आहे सुरत वापी, हा टप्पा ऑपरेशन 2027 मध्ये सुरू होणार आहे. या ट्रेनचा कमाल वेग 320 किलोमीटर प्रति तास आहे. या प्रकल्पातील पहिले कार्यान्वित स्टेशन सुरत असणार आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे 1.1 लाख कोटी असून त्याला जपानकडून आर्थिक व तांत्रिक पाठिंबा मिळालेला आहे. या मार्गावर एकूण 12 प्रमुख स्थानके असतील. मुंबई, बीकेसी, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती. या प्रकल्पात समुद्राखालून जाणारा सुमारे 7 किलोमीटर लांबीचा बोगदा आणि ठाणे खाडीवरील महत्त्वाचा उंच पूल समाविष्ट आहे. हा प्रकल्प जपानच्या शिनकानसेन तंत्रज्ञानावर आधारित आहे. संपूर्ण प्रकल्पाची अंमलबजावणी नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड करत आहे. तर भारताची पहिली बुलेट ट्रेन असणार आहे मुंबई अहमदाबाद आणि ही कधी सुरू होऊ शकते? तर 15 ऑगस्ट 2027 रोजी पहिला टप्पा सुरू होऊ शकतो सुरत ते वापी या ठिकाणचा, सुरत ते बिलिमोरा या दरम्यानचा. नेक्स्ट आहे 44व्या कनिष्ठ राष्ट्रीय खो खो अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन कोठे करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बंगळुरू. 44व्या कनिष्ठ राष्ट्रीय खो खो अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन बंगळुरू कर्नाटक येथील गुंजूरमधील अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम येथे करण्यात आले आहे. ही स्पर्धा 31 डिसेंबर 2025 ते 4 जानेवारी 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत देशभरातील विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 70हून अधिक संघ आणि सुमारे 1000 युवा खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा भारतीय खो खो महासंघाच्या मान्यतेने कर्नाटक राज्य खो खो असोसिएशनद्वारे आयोजित करण्यात आली आहे. नेक्स्ट आहे जानेवारी 2026 मध्ये भारतात संपूर्ण देशभर व्हॉइस ओव्हर वायफाय सेवा सुरू करणारी सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपनी कोणती आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भारत संचार निगम लिमिटेड. 1 जानेवारी 2026 रोजी भारतात संपूर्ण देशभर व्हॉइस ओव्हर वायफाय सेवा सुरू करणारी सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपनी आहे भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL. या सेवेमुळे ग्राहक मोबाईल नेटवर्क नसतानाही केवळ वायफाय कनेक्शनच्या मदतीने कॉल करू शकतात आणि मेसेज पाठवू शकतात. याला वायफाय कॉलिंग असेही म्हणतात. ही सुविधा विशेषतः तळघरे म्हणजेच बेसमेंट्स, दुर्गम ग्रामीण भाग आणि जेथे मोबाईल सिग्नल कमकुवत असतो अशा ठिकाणांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. यासाठी कोणत्याही स्वतंत्र ॲपची गरज नसून ही सेवा ग्राहकांच्या सध्याच्या मोबाईल क्रमांकावरच उपलब्ध आहे. ही सेवा पूर्णपणे मोफत असून वायफाय कॉलसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. म्हणजे एखाद्या कार्डला किंवा मोबाईलला रेंज नसेल तरीही वायफायद्वारे तेथील वायफाय कनेक्शन घेऊन तुम्ही कॉल करू शकता. नेक्स्ट आहे 11व्या भारत आंतरराष्ट्रीय युवा नौकायन चॅम्पियनशिपचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, चेन्नई पोर्ट या ठिकाणी.
11व्या भारत आंतरराष्ट्रीय युवा नौकायन चॅम्पियनशिपचे आयोजन तमिळनाडूतील चेन्नई येथील चेन्नई पोर्ट येथे करण्यात आले आहे. ही स्पर्धा 4 ते 10 जानेवारी 2026 या कालावधीत पार पडत आहे. या चॅम्पियनशिपमध्ये 13 देशातील 117 नोंदणीकृत नौकायनपटू सहभागी झाले आहेत. हे आयोजन 5 प्रमुख युवा वर्गांमध्ये करण्यात आलेले आहे. 5 कोणत्या प्रमुख स्पर्धा आहेत बघा. ऑप्टिमिस्ट, ILCA4, 29th इयर, 420 आणि IQ फॉईल यूथ मध्ये केले जातात. हे 5 प्रकार आहेत. तमिळनाडू सेलिंग असोसिएशनद्वारे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून याला स्पोर्ट्स डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ तमिळनाडूचे सहकार्य लाभलेले आहे. ही भारतातील सर्वात दीर्घकाळ चालणारी आणि सातत्यपूर्ण आंतरराष्ट्रीय युवा नौकायन स्पर्धा मानली जाते. नेक्स्ट आहे इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्राचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 श्रीकुमारजी पिल्लई. प्रख्यात वैज्ञानिक श्रीकुमारजी पिल्लई यांची इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र कल्पकमच्या नवीन संचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांनी 1 जानेवारी 2026 रोजी आपला पदभार स्वीकारला. त्यांनी CG कराडकर यांची जागा घेतली आहे, जे 31 डिसेंबर 2025 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. पिल्लई हे यापूर्वी भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई येथील न्यूक्लिअर रिसायकल बोर्डचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. नेक्स्ट आहे जगात प्रथम कोणत्या देशात नवीन वर्ष साजरे करण्यात आले. तर बघा 2026 हे जे नवीन वर्ष आहे हे सर्वप्रथम कोणत्या देशामध्ये साजरे करण्यात आले. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 किरिबाती. जगात सर्वात प्रथम नवीन वर्ष 2026 चे स्वागत किरिबाती या पॅसिफिक महासागरातील द्वीपसमूह देशात झालेले आहे. किरिबातीमधील किरितिमाती बेट, ज्याला ख्रिसमस आयलंड असेही म्हणतात, येथे सर्वप्रथम नवीन वर्षाची सुरुवात झाली. हे बेट आंतरराष्ट्रीय वारेशेजवळ स्थित आहे. किरिबाती UTC+14 या जगातील सर्वात पुढच्या बेट क्षेत्रात असल्यामुळे तेथे सर्वात आधी नवीन वर्ष साजरे होते. किरिबातीनंतर न्यूझीलंड, सामोआ आणि टोंगा या देशांमध्ये नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. भौगोलिक स्थानामुळे अमेरिकेतील अलास्का आणि हवाई ही राज्य जगात सर्वात शेवटी नवीन वर्ष 2026 चे स्वागत करणाऱ्या ठिकाणांपैकी ठरलेली आहेत. बघा सर्वात आधी कोठे केले, किरिबाती या ठिकाणी, आणि सगळ्यात शेवटी अमेरिकेतील अलास्का आणि हवाई या ठिकाणी सर्वात शेवटी स्वागत केलेले आहे. नेक्स्ट आहे उस्मान ख्वाजा हा कोणत्या देशाचा क्रिकेटपटू आहे ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू उस्मान ख्वाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. उस्मान ख्वाजाने पत्रकार परिषदेत सांगितले की सिडनी कसोटी, म्हणजे आता जे 4 जानेवारीपासून सुरू होणार होती सिडनी कसोटी, हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे. तसेच ख्वाजा काय म्हणाला की त्याच्या पाकिस्तानी वंशामुळे आणि मुस्लिम ओळखीमुळे त्याच्याकडे अनेक वेळा वेगळ्या नजरेने पाहिले गेलेले आहे. उस्मान ख्वाजाचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला होता आणि तो ऑस्ट्रेलियाकडून खेळणारा पहिला मुस्लिम क्रिकेटपटू आहे. त्याने आपल्या 15 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 87 कसोटी सामने, 40 एकदिवसीय आणि 9 T20 सामने खेळलेले आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 16 शतकांसह 6206 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तो 2023 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचा भाग होता. नेक्स्ट आहे मुंबईतील अणुऊर्जा नियामक परिषदच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 AK बालासुब्रमण्यम. प्रख्यात शास्त्रज्ञ AK बालासुब्रमण्यम यांनी 1 जानेवारी 2026 रोजी मुंबईतील अणुऊर्जा नियामक परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारलेले आहे. त्यांनी डॉक्टर DK शुक्ला यांच्याकडून हा पदभार घेतलेला आहे. तर यामध्ये सामील होण्यापूर्वी त्यांनी प्रकल्प डिझाईन सुरक्षा समितीचे अध्यक्षपद भूषवलेले आहे. ही समिती प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिएक्टर आधारित अणुऊर्जा प्रकल्पांसाठी कार्यरत आहे. AK बालासुब्रमण्यम हे एक प्रतिष्ठित शास्त्रज्ञ असून अणु अभियांत्रिकी प्रशिक्षण घेतलेले यांत्रिकी शाखेचे अभियंता आहेत. ते इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे फेलो आहेत. नेक्स्ट आहे दरवर्षी जागतिक ब्रेल दिवस कधी साजरा केला जातो. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 4 जानेवारी रोजी. दरवर्षी 4 जानेवारी रोजी जगभरात जागतिक ब्रेल दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य हेतू ब्रेल लिपीचा वापर करून अंध आणि दृष्टीहीन व्यक्तींना समाजात समान संधी मिळवून देणे आणि त्यांच्या मानवी हक्कांचे संरक्षण करणे हा आहे. ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांचा जन्म 4 जानेवारी 1809 रोजी फ्रान्समध्ये झाला होता. संयुक्त राष्ट्र महासभेने नोव्हेंबर 2018 मध्ये या दिवसाला अधिकृत मान्यता दिली आणि 2019 पासून हा दिवस जागतिक स्तरावर साजरा करण्यास सुरुवात झाली. तर ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांचा जन्मदिवस 4 जानेवारी हा जागतिक ब्रेल दिन म्हणून साजरा केला जातो.
नेक्स्ट आहे अलीकडेच उत्खननादरम्यान कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात 2000 वर्ष जुने बौद्ध स्थळ सापडले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जम्मू आणि काश्मीर. डिसेंबर 2025 मध्ये जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील जेहनपोरा गावात उत्खननादरम्यान सुमारे 2000 वर्ष जुने बौद्ध स्थळ सापडले आहे. हे स्थळ कुशाण कालखंडातील असून अंदाजे इसवी पहिल्या किंवा दुसऱ्या शतकातील आहे. उत्खननात स्तूप विहार, भिक्षूंकरिता मठीय इमारती, दगडी भिंती आढळून आलेल्या आहेत. तसेच कुशाण काळातील वैशिष्ट्यपूर्ण मातीची भांडी आणि तांब्याच्या कलाकृती सापडलेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शोधाला देशाच्या सांस्कृतिक वारशासाठी अभिमानाचा क्षण असे संबोधलेले आहे. फ्रान्समधील एका संग्रहालयात जतन केलेल्या 3 स्तूपांच्या जुन्या छायाचित्रांच्या आधारे पुरातत्व विभागाने या भागात सर्वेक्षण केले होते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.